लाचखोरी प्रकरणात शाहूपुरीच्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा, 50,000ची मागणी केल्याचा आरोप. शाहूपुरी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याच्या तपासात आणि जामिनासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अपर्णा सुखदेव जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांच्याकडे होता. तक्रारदार अटकेत असताना तपासात तसेच जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन देत जाधव यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार यापूर्वी त्यांच्या वडिलांकडून 25,000 रुपये स्वीकारण्यात आले होते. जामिनावर सुटका झाल्यानंतर उर्वरित रकमेची मागणी होणार असल्याची माहिती मिळाल्यानं तक्रारदारानं अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर इथं तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर करण्यात आलेल्या पडताळणीत पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी यापूर्वी 25,000 रुपये स्वीकारल्याचं मान्य केलं. स्वतःसाठी आणखी 25,000 रुपयांची बेकायदेशीर मागणी केल्याचं निष्पन्न झाल्याचं अँटी करप्शन ब्युरोनं म्हटलं. त्यानुसार अपर्णा सुखदेव जाधव यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या पथकात पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, प्रकाश भंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप काशीद, पोलीस कर्मचारी संगीता गायडे, सचिन पाटील, संदीप पवार आदींचा सहभाग होता.